नमस्कार, मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं मराठी ज्युडिशरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यात आधी हा चॅनल चालू करण्यामागचा उद्देश काय? तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी ज्यावेळेला शिकत होते त्यावेळेला मी यूट्यूबकडे एक असा प्लॅटफॉर्म म्हणून बघत होते की जिथून आपल्याला नॉलेज मिळेल. की त्यावेळेला क्लासेस वगैरे नव्हते एवढे जास्त आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये लेक्चर्समध्ये समजतात असं नाही. ज्यावेळेला आपण स्वतः सेल्फ स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल एखाद्या टॉपिकबद्दल तर मी यूट्यूबकडे त्या हेतूने बघत होते. पण आज जेव्हा अशा वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स येतात किंवा एखाद्या एक्झामचं नोटिफिकेशन येतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं असेल तर यूट्यूबवरती बऱ्याच वेळेला काय होतं, लोकांनी नॉलेजेबल प्लॅटफॉर्मपेक्षा यूट्यूबला ना ॲडव्हर्टिजमेंटसाठी जास्त यूज करायला लागले. तर हे काय करतात बेसिक सुरुवातीला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे टाकतात यूट्यूबवरती आणि मला ते सांगतात की आपले जे क्लासेस आहेत तेवढे फीस ते जॉईन कर. त्याला त्या लेवलचं स्वतः पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करते त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येक नोटिफिकेशन येतं प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्लासेसची फीस वेगळी असते. त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी माझ्याकडून काहीतरी फीज मदत आहे. मेन्ससाठी आणखी 7-8 हजार आहेत. अशा वेगवेगळ्या क्लासेसच्या वेगवेगळ्या फीज असतात. तर हे सगळ्यांनाच भरणं शक्य होतं असं नाही. आणि ते बऱ्यापैकी लोक काय करतात, एवढा सगळा सिलेबस एवढ्या शॉर्ट टर्म मध्ये तर कव्हर होतच नाही. ते मोस्टली आपल्याला PDF देतात किंवा त्यांचे लेक्चर्स जे रेकॉर्डेड केलेले असतात वगैरे ते आपल्याला शोधत वगैरे नाहीये क्लासेसच्या. पण माझा असा हेतू आहे की माझ्या नॉलेजचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. आता काही लोक म्हणतील की यातून पण पैसे मिळतात. हे खूप लांबच्या गोष्टी आहेत. त्याला सक्सेस व्हायला किती वेळ लागतो, खूप लांबच्या गोष्टी आहेत. याचा मी विचार नाही केला. घरातली मी होममेकर असल्यामुळे मला प्रत्यक्ष बाहेर जाऊन प्रॅक्टिस करणं किंवा हे सगळ्या गोष्टी जमत नाहीयेत. म्हणून मी पण मला आवड आहे शिकवायची असेल किंवा शिक्षणाची आवड आहे तर मग त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. मी हा छोटासा प्रयत्न करते. जर तुम्हाला व्हिडिओज आवडले तर कमेंटमध्ये सांगा प्लीज. आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण आपण ज्या काही प्रिलिम्स रिलेटेड सध्याच्या गोष्टी आहेत त्या आपण कंटिन्युअसली टाकत राहणार आहोत. मी लॉ ग्रॅज्युएट होऊन 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे मला त्यातला गॅप पडला असेलही पण मी कनेक्टेड आहे त्या गोष्टींशी. आणि मी स्वतः एकदा प्रिलिमचा अटेम्प्ट JMFCचा अटेम्प्ट दिलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ते काय लेवलचं असतं. आणि आता मध्यंतरी बरेचसे चेंजेस झालेले आहेत. त्याच्यानंतर ही पहिली प्रिलिम आहे, त्यामुळे खूप आपल्याला तयारीनिशी राहावं लागणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघूया की नोटिफिकेशन जे आलेलं आहे प्रिलिमसाठी तर त्यातले काय हायलाइट्स आहेत. तर ते किती तारखेला एक्झाम असणार आहे, कुठे एक्झाम आहे, त्यांचे सेंटर्स कोणते आहेत, फॉर्म फी किती आहे, हे सगळं आपण बघूया. तर मी माझे मुद्दे नंबर वाईज मांडणार आहे. तर त्यातला नंबर 1 आहे तो म्हणजे ही परीक्षा नेमकी कोणती, तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ही क्लास 1 ची पोस्ट आहे. आणि नोटिफिकेशन आता आलं असलं तरी 2024 चीच एक्झाम आहे. आणि टोटल 286 या जागा याच्यामध्ये आपल्याला आलेल्या आहेत. खूप मोठी संधी आहे, लक्षात घ्या, अभ्यास करा. नंबर 2 काय डेट ऑफ एक्झामिनेशन, तर ती एक्झाम आपली प्रिलिम्सची असणार आहे 2 ऑगस्ट 2026 ला, म्हणजे आत्तापासून अंदाजे 3 महिन्यानंतर ही एक्झाम आपली आहे. नंबर 3 आहे की सेंटर कोणते कोणते असणार आहेत एक्झामिनेशनला, जसे आपल्याला फॉर्म भरतानाच ते सिलेक्ट करावे लागतात. तर छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, नवी मुंबई आहे आणि नागपूर, हे असे 4 सेंटर्समध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे. नंबर 4 तर डेट ऑफ फॉर्म फिलिंग, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, तर ह्याच्या 1 मे पासून नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. 30 एप्रिलला 1 मे पासून ते 21 मे पर्यंत याचे फॉर्म त्यांनी मागवलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर 21 मे पर्यंत याचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि ऑफलाईन पेमेंट स्टेट बँके थ्रू करत असाल तर 23 मे पर्यंत, आणि इतर कोणत्याही बँके थ्रू चलनाद्वारे जर करणार असाल तर ते 25 मे पर्यंत आपल्याला त्याची फीस जी आहे ती भरायची आहे. या डेट्स ज्या दिल्यात त्या नीट लक्षात देऊन ऐका. ऑनलाईन पेमेंट 21 मे पर्यंत, चलनाद्वारे स्टेट बँके थ्रू करत असाल तर 23 पर्यंत, अदरवाईज 25 तारखेपर्यंत. तर नंबर 5 आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सगळ्यात महत्त्वाचं.
त्यातला पॉईंट पहिला म्हणजे सिटिझन ऑफ इंडिया, ते सगळीकडेच असतं. दुसरं आहे महत्त्वाचं आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ऑब्व्हियसली लॉमधलं नोटिफिकेशन आहे तर आपल्याला सगळ्यांना तिथे लॉची डिग्री कंपल्सरी असणारच आहे. आता बघा, पुढचा मुद्दा जर बघायचा झाला तर एज लिमिट आहे. तर इथे त्यांनी 3 लोकांना ही एक्झाम देण्यासाठी पात्र केलेले आहे. तर ते कोणते कोणते? ॲडव्होकेट म्हणजे जो प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, ज्याची 3 वर्षाची प्रॅक्टिस आहे तो. दुसरा आहे पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट. तर यासाठी एज जे दिलेलं मिनिमम एज जे आहे ते सर्वांसाठी कॉमन आहे, म्हणजे ते 21 असलं पाहिजे. पण जर मॅक्झिममचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी आहे 35 एज, आणि ओबीसी किंवा हँडिकॅप्ड लोक जे आहेत त्यांच्यासाठी आहे 40 इयर्स, म्हणजे जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 40 इयर्स ऑफ एज पर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आता पुढचा मुद्दा, जर एक्सपिरियन्सच्या बाबतीत बोलायचं गेलं तर ज्याच्याकडे म्हणजे जो ॲज अन ॲडव्होकेट प्रॅक्टिस करतोय तर त्याने 3 इयर्सचा एक्सपिरियन्स ऑफ प्रॅक्टिस त्याच्याकडे असला पाहिजे. जर तुम्ही लॉ क्लर्क असाल तर तुम्ही एकतर जज, हायकोर्टच्या जजसोबत किंवा त्याच्या सबऑर्डिनेट जे कोर्ट्स असतात त्याच्याकडे 3 वर्ष तुम्ही काम केलेलं पाहिजे. आणि जर तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर असाल तरीही तुमचा तो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. आता बघूया अजून कोण कोण ही एक्झाम देऊ शकतं. जर जो मिनिस्ट्रियल स्टाफ असतो, मग तो हायकोर्टातला असू दे, जे स्टाफमध्ये लोक असतात ना, कोर्टातले असू द्या किंवा जे पीपीकडे कामाला असतात म्हणजे गव्हर्नमेंट लीडर्सकडे कामाला असतात ते असू द्या, किंवा तुम्ही मंत्रालयाच्या लिगल सेक्शनमध्ये काम करताय तर तुम्ही पण ही एक्झाम देऊ शकता. मग त्याच्यासाठी पण तुम्हाला 3 वर्ष तुम्ही कमीत कमी त्या ऑफिसेसमध्ये तुम्ही सर्व्हिस ही केलेली असली पाहिजे. या लोकांच्या एज लिमिटबद्दल बोलायचं झालं तर मिनिमम 21 असणार आहे, पण मॅक्झिमम जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 45 हे एज आहे, आणि अदर जे रिझर्व कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी हे 50 एज आहे. 50 वयापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तर अजून एक मुद्दा म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे एक्झाम देण्यासाठी. ऑब्व्हियसली महाराष्ट्राची जर एक्झाम असेल कॉम्पिटेटिव्ह तर बाहेरचे लोक पण देऊ शकतात, पण त्यांना मराठी येणं हे कंपल्सरी आहे. पे स्केल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की याचं पेमेंट किती असणार आहे. ऑब्व्हियसली क्लास 1 ची पोस्ट आहे तर याचं पेमेंट यांनी दिलेलं आहे 77,840, म्हणजे 77,840 रुपये हे पे स्केल इतकं असणार आहे. आता पे स्केल बघून खूप आनंद झाला असेल, पण त्यासाठी मेहनतही तेवढीच आपल्याला घ्यावी लागणार आहे. सो बी प्रिपेअर्ड. नंबर 7, की मोड ऑफ एक्झाम काय असणार आहे. तर 2 ऑगस्टला आहे ती प्री एक्झाम आहे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम. ती MCQज असतात, 100 मार्क्सची एक्झाम असते. पण याच्यानंतर जे लोक हे पास होतील, ही चाळणी परीक्षा आहे, याच्यामध्ये याचे मार्क्स कन्सिडर्ड केले जात नाहीत. हे यातून जे लोक पास होतील त्यांची मेन्स एक्झामिनेशन होती, ती 200 मार्कांची असते, आणि इंटरव्ह्यू असतो याच्यानंतर, तो असतो 50 मार्कांचा. तर या पोस्टसाठी फायनल रिझल्ट जो काढतात तो मेन्स एक्झामिनेशनचे मार्क्स आणि इंटरव्ह्यू या दोन्हीचे ॲग्रिगेट करून काढला जातो. प्रीचे मार्क्स कन्सिडर होत नाही. नंबर 8, लास्ट बट नॉट लिस्ट, फॉर्म फीज किती असणार आहे. तर ओपनवाल्यांसाठी असणार आहे 394 रुपीज, म्हणजे 394 रुपये ओपनवाल्यांनी द्यायचे आणि 294 रुपये हे रिझर्व्हवाल्यांनी द्यायचे फॉर्म भरण्यासाठी. तर हे सगळं होतं ह्या नोटिफिकेशनबद्दल. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही समजलं नसेल तर खाली कमेंट सेक्शन आपल्यासाठीच आहे. कमेंट्स करा, मी प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा किंवा त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर्स देण्याचा मी प्रयत्न करेल, आणि आपल्या चॅनलसोबत नेहमी कनेक्टेड राहा. थँक्यू. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर कुणाला काही पटत नसेल किंवा खटकत असेल तर त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेत कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल, फक्त कटू शब्द वापरू नका. थँक्यू.